मला वाटलं होतं मी त्याच्याकडे घड्याळ मागितलं तर तो स्वतःहून आणेल आणि मला देईल, पण त्याने कुरिअर केलं मला. इट्स ओके यार. अगं तू एक आठवण सांगितलीस म्हणून मी माझी एक आठवण सांगितली घड्याळाची. माझा एक वरती पत्ता. तू मिस करतोस ना त्यांना? तू मिस करतोस ना त्यांना? असं उघड उघडपणे नाही बोलता येत मला, पण हो, आय मिस दॅम. खूप मिस करतो मी त्यांना. पण ज्या खूप आठवणी आहेत, त्यांचे खूपदा असे आवाज माझ्या कानात येत असतात. नो रममाण इन भूतकाळ, बिकॉज इट्स ऑलवेज पेनफुल. बाबांची झालं बोलणं काही? ए येडू, तू आहेस ना माझ्या सोबत सतत. काय झालं असेल रे तिकडे? काय झालं असणार? जाम शिव्या खाल्ल्या असणार. हसू नकोस ना यार तू. मी थांबते इथे ते येईपर्यंत. ए नको नको, अगं त्याला उशीर होईल खूप. हसू दे रे, मी थांबते. ओय, मी चेंज करून येतो. मी जागी आहे. अगं झोप ना, झोप येत असेल तर बाबा आला की उठवेन मी तुला. नाही, मी जागी राहते. मी जागी राहते, डुलक्या काढते आणि म्हणते जागी राहते. कशाला? तू हसू नकोस. ए तू याच्याशी असा खेळत बसलास ना टाइमपास म्हणून मला झोप येते. एक मिनिट, तू डुलक्या काढतेस म्हणून मी याच्याशी खेळतोय. काय रे, हो की नाही? काय हे तू काय बोलत असतोस त्याच्याशी? काय बोलत असतो म्हणजे? जिवंत आहे तो. मला माहिती जिवंत आहे तू. अरे खोटं वाटतंय तुला? अगं खरंच हा बोलतो माझ्याशी. मी सुद्धा याच्याशी रोज मी याला प्रश्न विचारतो झोपताना. हाय कसा आहेस? काय प्रश्न विचारतोस? हाय कसा आहेस हा प्रश्न असतो माझा याला. मग तो उत्तर देतो. किंवा मी हेही विचारतो, आज व्यायाम वगैरे झाला की नाही. अगं असं बघू नकोस माझ्याकडे, खरंच बॉडी बघ त्याची. व्यायाम करतो तो रोज. डाएट प्लॅन प्रॉपर पाळल्याशिवाय, व्यायाम केल्याशिवाय अशी बॉडी नाही होऊ शकत. आपलं लग्न झाल्यानंतर मी याला ट्रेनर म्हणून ठेवणार आहे. मी सुद्धा व्यायाम करणार आहे. हात नाही लावायचा याला, मला राग येतो जाम. हा तुला माहितीये शाळेत असताना ना मला प्रश्न आला होता परीक्षेत, सजीव आणि निर्जीव वस्तू ओळखा. मी लिहिलं टेबल, खुर्ची, बेड, सजीव. तर मला 0 मार्क मिळाले. हसतेस काय? मी गेलो, मला राग आला. मी माझ्या मॅडमना विचारलं का मला 0 का मार्क दिले. मी बोलतो यांच्याशी, आजूबाजूला माणसं नसतील तर मी यांच्याशी बोलतो, हे मला उत्तर देतात. मग हे सजीव झाले ना. आपण ज्यांच्याशी बोलू शकतो ते सजीव. बीट करू शकते त्या उत्तराला. काही नाही. मग मला घाबरले. असेच त्यांनी हात जोडले माझ्या समोर आणि माझ्यासाठी एक थेरपिस्ट नेमला त्यांनी. नंतर काही दिवसांनी त्याला कळलं माझा प्रॉब्लेम नाहीये, माझ्या आई बाबांचा प्रॉब्लेम आहे. आली गाडी, आला वाटतं बाबा. जाऊ दारू उघडायला? येतोय मी. माहितीये मला. या ना, उशीर झाला बराच. हो, थोडा उशीर झाला खरं. आम्ही वाटच बघत होतो तुमची. आम्ही म्हणजे
कशी झाली मीटिंग? ग्रेट. ग्रेट. हो, छानच. आणि म्हणजे मीटिंग झाली आणि मी निघालो लगेच तिकडनं, ताबडतोबच निघालो. आणि एक्सप्रेस वेमुळे अंतर किती कमी झाल्यासारखं वाटतं नाही? तोच तर घोळ आहे ना. अंतर कमी झालं असं वाटतं म्हणून आपण पोचतो, पण माणूस अजून लांब निघून गेलेला असतो. हो, यू आर राईट. पण लांब अंतर पार करायचं धाडस आपण दाखवतोय, म्हणजे एक पाऊल पुढे आलो ना आपण. अरे ईशा, तुला मी किती वाजले तुला माहितीये का? घरी नाही का जायचं तुला? आणि दमली असशील दिवसभराच्या कामानं. आपण इट्स ओके. मला असं वाटतं बाबा, आपण सगळ्यांनीच आता हा खेळ थांबवूया. लेट अस जस्ट स्पीक नाउ. ओमला खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची की तिथे काय झालं. सो प्लीज आम्हाला सांगा. मी कॉफी घेऊन येऊ? आले. घ्या. साखर हवी का? थँक्स. तुला? नाही, ओके. समीर कुठे? त्याला पैसे देऊन नाटकाला पाठवले. आज भेटलो गौरीला जाऊन मी. तू म्हणालास तसंच झालं. हो, ती आग ओकत होती, मी शांतपणे ऐकून घेत होतो. बट आय रिअलाइज वन थिंग टुडे. माझ्यात बदल झालाय. म्हणजे आमची शेवटची भेट झाली होती कोर्टात, आमच्या डिवोर्स केसच्या वेळेस. त्यावेळेस तिनं खूप आरोप केले होते माझ्यावर. वाटेल ते आरोप केले होते. आणि मला तेव्हा सगळेच आरोप बिनबुडाचे वाटले होते. त्यामुळं खूप अग्रेसिव्ह झालो होतो मी. खूप डॉमिनेटिंग वाटलो माझा पॉइंट प्रूव्ह करण्याकरता. वाटेल तसं बोललो होतो मी गौरीला. मी दुसऱ्या बाईकडे खेचलो गेलोय, यात खरं तर चूक गौरीची आहे असं वाटलं होतं मला त्यावेळेस. But today I was a different person. आज उलटच झालं. म्हणजे गौरी बोलत होती त्यावेळेसारखीच, पण मी मात्र आज ऐकत होतो. आणि गौरीचं मला सगळं पटत होतं. तिच्या बोलण्यामुळं मला माझ्या चुका आज नव्यानं कळत गेल्या. अर्थात गप्प राहण्याशिवाय करू तरी काय शकत होतो मी. आपल्या चुका आपण रेक्टिफाय करू शकत नाही. कळलंय आता मला, नीटच कळलंय. आणि गौरीच्या बोलण्यातनं मला काय फील येत होता माहितीये का? मला असं वाटत होतं की आय एम नॉट रिक्वायर्ड हिअर. म्हणजे इथं कोणालाही माझी काही गरज नाहीये. मग का करतोय मी हे सगळं? हा खटाटोप कशासाठी? तिला सॉरी म्हटलं मी, बऱ्याचदा म्हटलं सॉरी अगं, चुकलं माझं तेव्हा. आय वॉज रॉंग. आता बाज ग सगळं असं म्हणावंसं वाटलं, म्हटलं नाही. काय ना, आपल्या चुका आपल्याला कितीही मान्य असल्या तरी दुसऱ्याकडनं ते ऐकताना त्रास होतोच.
मग मग काय, ती म्हणाली निघा. निघालो. परत कधीही येऊ नकोस असं म्हणाली. मी फक्त जाता जाता तिला एवढंच म्हटलं की गौरी, आपल्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्या लग्नाला आपण दोघांनीही जायला पाहिजे. ऑफकोर्स आता मी काहीच डिमांड नाही करू शकत तिच्याकडनं. तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न फक्त करू शकतो. पण खूपच राग आहे तिच्या मनात माझ्याबद्दल. नाही जाणार, इम्पॉसिबल जाणं. तिचं काही चुकलेलं नाही. मला समजू शकते तिची अवस्था. इतक्या वर्षानंतर तू अचानक जाऊन तिच्या समोर उभा राहिलास. तिला कळलंच नसणार काय रिॲक्ट व्हायचं. तिला असं वाटलं असेल की मी काय काय बोलू आता याला, किंवा असंही वाटलं असेल की झालं ना आता सगळं, आता परत येऊन काय साध्य करायचं याला. आयुष्य सुकर होण्यासाठी आपण आयुष्यातले जुने त्रासदायक चॅप्टर्स क्लोज करत जातो. तसा तिने अजित नावाचा चॅप्टर क्लोज केला होता आणि तू गेलास तिथे. आणि तू गेलास म्हणजे तू नुसता जाऊन भेटून आलास असं होत नाही ना. तुझ्याबरोबर तू तुझ्या सगळ्यात जुन्या आठवणी घेऊन जातोस. जुनं ते सगळं घेऊन गेलं अशी. तेच तिला अत्यंत त्रासदायक झालं असणार. हो, असंच झालं असणार. माझ्याही मनात तुझ्याबद्दल राग होता. नाही, अजूनही आहे. मी कमिट करतो, हो, माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप राग आहे. माझ्या परीने मी तुला खूप शिक्षा देण्याचा प्रयत्न केला, दिली आहे. पण काय करू, माझं समाधानच होत नाही अजून. का वागलास तू असं? बोल ना. आत्मकेंद्री वागलास रे बाबा तू. जरा विचार केला असतास ना तेव्हा, तर आमची अशी वाताहत झाली नसती. सांग ना, का असं वागलास? का जरा सुद्धा विचार केला नाहीस? आम्हाला ना कोणालाच हे भोगावं लागलं नसतं. मला ते कॉट खाली झोपावंच लागलं नसतं. तुमच्या भांडणात मी अडकलो यार, पार अडकलो. ते अनावधानाने आपण दार लावायला जातो आणि आपलं बोट चिमटतं ना, रक्त भळाभळा व्हायला लागतं. तसं झालं माझं. मी ते रक्तबंबाळ होत होतो आणि तुम्हाला कोणाला ते दिसतही नव्हतं. मध्यंतरी ना माझं आणि ईशाचं खूप मोठं भांडण झालं होतं. आमचं नातं तुटेल की काय असं वाटत होतं. तिची काहीच चूक नव्हती, कारण मी खोटं बोललो होतो तिच्याशी. ही घरातली मंडळी आहेत ना, ते माझे खरे नातेवाईक म्हणून मी तिच्यासमोर उभे केले होते. खूप हर्ट केलं होतं मी तिला, दुखावलं होतं. का तर कारण मोठ्या बाबांना तिला अशा घरात द्यायचं होतं जे घर भरलेलं असेल, फक्त याचसाठी.
तरी मी खोटं बोललो होतो तिच्याशी. तेव्हाही ती खूप मला लागेल असं बोलली होती. सॉरी. अगं नाही सॉरी का म्हणतेस तू? मी फक्त सांगतोय त्याला. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता तुझ्या जागी आई आहे आणि माझ्या जागी बाबा. ओम, तुम्हाला सावरायला एक मोठं कारण होतं रे, तुमचं भविष्य. माझ्याकडे नाहीये ते कारण. आमच्या भांडणाला फ्युचरच नाही. सॉरी ओम. सॉरी वन्स अगेन. यापेक्षा वेगळं नाही माझ्याकडे बोलायला. तू मनापासून आणि प्रामाणिक प्रयत्न करतोयस ते पोचतंय माझ्यापर्यंत. गुड नाईट. डू आय डिझर्व यू? असं का विचारतेस? कारण मला खूप खुजं वाटतं तुझ्या समोर. तू खरंच खूप चांगला माणूस आहेस अरे. असा लाखात एक वगैरे म्हणतात ना, तसा आहेस तू खरंच. किती अंतर पार केलंयस तू. ज्या माणसाबद्दल तुझ्या मनात सगळ्यात जास्त राग होता त्याच्याशीच तू इतक्या छान शांतपणे आणि समजूतदारपणे बोललास. तुझ्या आईची बाजू किती छान मांडलीस तू त्यांच्या समोर. हे सगळं करायला खूप ताकद लागते हो. खूप आत्मिक बळ लागतं. तू इतकं सगळं पाहिलंयस ना. माझं नाहीये तसं. मी काहीच पाहिलं नाहीये. म्हणजे माझं तर सगळं असं नेहमी नॉर्मलच होतं ना. मग तुला सगळं ॲबनॉर्मल हवं होतं का? तसं नाही. हे बघ, म्हणजे कसं माहिती का, आता माझं बघ ना, माझी फॅमिली, माझं घर, शाळा, कॉलेज, सगळं असं नेटकं आहे, असं ठरवल्यासारखं आहे.
मला काहीच स्ट्रगल करावा लागला नाही त्यांच्यासाठी. पण तुझं तसं नाहीये. तुझी प्रत्येक गोष्ट ही तू एकट्याने मिळवलीस. तुझं घर, तुझी माणसं, यू हॅव अर्न देम. आणि या काही नसण्यामुळेच ना तू असा सेल्फ मेड मॅन आहेस. मला असं काही तयार नाही करावं लागलं, म्हणजे सगळं रेडीमेड आलं ना हातात. मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार तू बाप्पा. मग ठीक आहे ना, आहे तुझ्याकडे, तुला हे सगळं मिळालंय तर मग त्याचा आनंद घे ना. डोंट रिपेंट ऑन दॅट. आय एम नॉट रिपेंटिंग ऑन दिस. पण मला नाही कळत कसं शहाणं व्हायचं तुझ्या इतकं. मी नाहीये तुझ्यासारखी. मी सांगते तुला अगदी मारे की बॅलन्स्ड राहा, बॅलन्स्ड राहा. पण मला नाही वाटत माझ्यावर अशी सिच्युएशन आली तर मी इतकं छान बॅलन्स राहू शकेन. तू आत्ता बाहेर, अरे किती छान बोललास तुझ्या बाबाशी. तू रागावला होतास पण किती कंट्रोल, किती शांतपणे बोललास तू, मुद्देसूद. तू सगळं सांगितलंस त्यांना, तुला त्यांचं काय पटतं काय पटत नाही. इतकं सुंदर. कसं जमतं हे तुला? सांगतो ऐक, हे सगळं मी कसं करू शकलो? कारण तुझ्यामुळे हे शक्य झालं.